नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण उरलेल्या काठापासून आपण नेक डिझाईन करणार आहोत. तो खूप सिंपल पद्धतीने आहे. अगोदर मी चौकोनी गळा घेतला आहे. गळ्याला रुंदी घेतली मी 2.25 इंच आणि खाली पण 2.25च घेतले. जेवढं असेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. खालच्या बाजूने आपल्याला ब्रॉड घ्यायचं नाही. तर मी थोडंसं अगोदर 1 इंचावर कट करून घेते का जे करून आपल्याला चौकोनी गळा पसरवता येईल त्याच्यावर. तर अगोदर मी मेन फॅब्रिक टाकले, सुईचं आहे त्याच्यावर मी अस्तर टाकले आणि आपल्याला ते टाचन पिन लावून व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे आपल्याला शिवायला व्यवस्थित येईल. बऱ्याच जणांना ज्यावेळेस चौकोनी गळा असतो तर त्यावेळेस चौकोनी गळा हा एक साईडने चुकीचा शिवल्यानंतर दिसतो. तर असं काहीच होणार नाही. आपल्याला अगोदर चौकोनी गळा करताना टाचन पिन लावून घ्यायची आणि जिथं आपल्याला चौकोन येतो तिथं आपल्याला थोडंसं टच करायचे म्हणजे चौकोनी गळा हा एकदम परफेक्ट पाठीमागच्या बाजूने व्यवस्थित दिसतो. तो उरलेला कपडा मी पुन्हा एकदा कट करून टाकते. कट केल्याच्या नंतर आपल्याला एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही वरच्या बाजूने पण आपल्याला पुन्हा एकदा दाब शिलाई द्यायची. आता चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित अस्तरला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्याच्या नंतर आता थोडासा कपडा उरलाय तर मी तोच कपडा पुन्हा एकदा फोल्ड करून आपल्याला जे पाट्याचे पट्टे जोडणार आहोत तर ते वेगळे जोडायची गरज पडणार नाही. तर तेच पट्टे मी जोडून घेतले खालच्या बाजूने. लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे दोन्ही बाजूनी. टक्स मारताना आपल्याला टक्स बाहेर काढताना आपल्याला रफ करायचे म्हणजे फिटिंगला ब्लाऊज घातल्याच्या नंतर टक्स उसवण्याची शक्यता खूप कमी असते. आता आपल्याला जर ब्रॉड काठ जर असेल तर आपण एका काठामध्ये 2 जरी कट केले तरी पण चालते. तर ह्या ब्लाऊज पिसाला काठ जास्त ब्रॉड होते तर मग मी त्याच्यामध्ये अशी कटिंग केली का आपल्याला व्यवस्थित जास्त ब्रॉडमध्ये पण नाही लावायची आणि जास्त कमी पण नाही लावायची. तर तुम्ही बघत राहा. तर मी अगोदर थोडंसं कडेने मुडपून घेतले. दोन्ही बाजू एकसारखं आपल्याला मुडपून घ्यायचे. दोन्ही बाजू मुडपल्याच्या नंतर आता बघा आपल्याला एकदम कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आणि तशीच आपल्याला शिलाई थोडीशी खाली घ्यायची. पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचे आणि दोन्ही बाजूने सेम अशाच पद्धतीने आपल्याला काठ जोडायचा आहे. कमी जास्त अजिबात जोडायचा नाही. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहीन. फक्त कमेंट करा का तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील. तर पुन्हा एकदा वरच्या बाजूने आपल्याला मुडपून घ्यायचे थोडंसं. जसं आपण इकडच्या बाजूने मुडपलं तर त्यानुसारच आपल्याला दुसऱ्या बाजूने पण मुडपायचं आहे. आता आपल्याला मध्ये रिकामा पेस न ठेवता आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोन लावू शकतो किंवा पॅच लावू शकतो. तर खूप सुंदर असा कमी वेळामध्ये हा ब्लाऊजचा गळा आला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. मी याच्यावर एक स्टोन ठेवला आहे तर असा पद्धतीने दिसतो. तर तुम्ही चिटकवू शकतात किंवा हातावर जरी लावला तरी पण चालते. तर पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.